मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये आपल्याला एक आनंदाचा आणि सुखद धक्का बसलाय. तो म्हणजे काव्याचा मेमरी लॉस झालेला नाहीये, हे त्यांनी प्रथमदर्शनी दाखवलंय. पण तरी सुद्धा मला असं वाटतंय की कुछ तो गडबड है दया. बघत राहा मंडळी, तुम्हाला काही खटकलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बघा, सुरुवातीला आपण बघतोय की पार्थ खुश होऊन डॉक्टरांना आवाज देतो की काव्याला शुद्ध आली आहे. काव्या पार्थचा हात झटकते आणि म्हणते, सोडा माझा हात. कोण आहात तुम्ही? पार्थ आता जरा मनातून चर्र होतो बरं का, घाबरतो तो. तरी सुद्धा प्रेमाने काव्याला आवाज द्यायचा प्रयत्न करतो. काव्या, असं काय करताय? अहो, मी तुमचा ओजी बोका आहे ना. असं काय करताय तुम्ही काव्या? काव्या तरी सुद्धा त्याला अशी लोटते बरं का, जराशी, म्हणजे खूप जोर नाही लावत ती, पण अशी जरा लोटते मागे. आणि अचानक तिला भोळ येते. पार्थ तिला म्हणत असतो, असं काय करताय काव्या? मी मी तुमचा बोक्या, मी पाहते ना. असं नका बोलू हो काव्या. अहो अहो, तुम्हाला काही आठवत नाहीये का? काव्या फक्त एवढंच म्हणते, मला नाही आठवत. जा तुम्ही, कोण आहात? आणि मग पुन्हा एकदा काव्या बेशुद्ध होऊन जाते. तिला चक्कर येतात. आता मात्र पार्थला सॉलिड टेन्शन आलंय बरं का प्रेक्षकांनो. आज मालिकेमध्ये तुम्हाला गाणी आणि भूतकाळ बराच बघायला मिळणार आहे. पण तरी सुद्धा आजचा एपिसोड लई खास आहे. पार्थ म्हणतो स्वतःशीच, नाही नाही, हे काय झालं? मला स्वप्न वगैरे पडलं का? नाही, नाही, नाही पार्थ, तुझं डोकं थकलंय ना म्हणून असे विचार येतात. नाही, 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 काव्याला काही आठवत नाही, हा तुझा भास होतो. पार्थ आता काव्याचा हात हातात घेतो आणि खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, ओ माझी फिसकारणारी मांजर, एक वेळेला तुम्ही आपलं प्रेम आहे हे विसरा. पण नाही हं काव्या, असं नाही चालणार. तुम्ही जर मलाच विसरला तर कसं चालेल? नाही हं काव्या, मी नाही सहन करू शकणार. मी मरून जाईल ओ काव्या. असं म्हणून आता तो तिच्या डोक्यावरती अशी एक गोड गोड पापी घेतो. हा प्रेक्षकांनो, छान वाटलंय खूप. पार्थने आज काव्याला तिच्या भूतकाळासकट एक्सेप्ट केलंय प्रेक्षकांनो. जे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वाटत होतं मनापासनं की ही जोडी पुन्हा एकत्र यावी, असा त्यांनी प्रोमो तर आज दाखवलाय. आता या प्रोमोमध्ये कितपत सत्यता आहे, स्वप्न आहे की सत्य आहे, हे आपल्याला लवकरच कळेल, फक्त एका दिवसाच्या प्रतीक्षेनंतर. या इथे या सीन मध्ये तुम्ही पार्थ आणि काव्याचा हा सीन जो बघत आहात, त्यात तुम्हाला आता बॅकग्राऊंडला गाणं ऐकू येणार आहे. अर्थातच एक वेगळंच गाणं त्यांनी आज लावलंय. मन पाही पाही तुझीच वाट, असलं काहीतरी गाणं आहे बघा. हे माझ्या अनोळखीचं आहे नेहमीप्रमाणे. आता ह्या गाण्यात आपल्याला बॅकग्राऊंडला पार्थ काव्याचे लाड करताना दिसणार आहे. आणि पुढच्या सीन मध्ये आता डॉक्टर आलेत आणि डॉक्टरांना पार्थ विचारपूस करतोय काव्याच्या तब्येतीची. आधी डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही एवढी गर्दी करू नका इथे, बाकीचे घरी जाऊ द्या, सकाळी या सगळेजण. पार्थ म्हणत असतो, नाही नाही डॉक्टर, आम्हाला थांबू द्या. त्यांना शुद्ध आली ना की आम्ही त्यांना खाय प्यायला देतो आणि मग त्यांना परीक्षेला घेऊन जाऊ आम्ही. डॉक्टर म्हणतात, अरे हो, त्याची परीक्षा आहे ना उद्या ची. आता काव्याचे बाबा म्हणतात, उद्या नाही मॅडम, आजच आहे आणि आजचा दिवस ऑलरेडी सुरू झालाय. डॉक्टर म्हणतात, आज कठीण आहे बरं का. पार्थ म्हणतो, असं कसं म्हणताय डॉक्टर तुम्ही कठीण आहे? तुम्ही म्हणला होतात ना त्यांना शुद्ध येईल. डॉक्टर म्हणतात, हो म्हणाले होते मी, पण किती वाजता परीक्षा आहे? डॉक्टर म्हणतात, सकाळी 9 वाजता आहे. डॉक्टर म्हणतात, बापरे, तोपर्यंत माझ्या अंदाजाने त्या काही शुद्धीवर येणार नाही हं. पार्थ म्हणतो, असं कसं बोलतात तुम्ही डॉक्टर? तुम्ही बोलला होतात ना काव्याला शुद्ध येईल. जीवा सुद्धा तिथेच आहे बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, दादा जरा थांब, आपण वाट बघूयात. पार्थ म्हणतो, नाही रे जीवा, थांब, आपण वाट बघूयात. पण हे डॉक्टर असे का बोलतात? वेळ लागेल. डॉक्टर तुम्ही बोलला होतात ना शुद्ध येईल. डॉक्टर म्हणतात, हे बघा, मी माझ्या मेडिकलच्या अभ्यासाद्वारे तुम्हाला हे सांगते की असं होऊ शकतं. पार्थ म्हणतो, हो मला कळतंय डॉक्टर, तुम्ही देव नाही आहात. ठीक आहे, तुमच्या अभ्यासाप्रमाणे सांगा मला, कुठल्या तासाला कुठल्या मिनिटाला त्यांना शुद्ध येईल सांगा. डॉक्टर म्हणतात, हे बघा, काम डाऊन. जीवाला सांगतात, टेक केअर ऑफ हिम. डॉक्टर निघून जातात. जीवा म्हणतो, ए दादा, दादा जरा शांत होतोस का? अरे हॉस्पिटल आहे, बाकीचे पेशंट झोपलेत. पार्थ म्हणतो, जीवा असं काय बोलतोयस? माझी बायको पण झोपलीच आहे ना. आज 9 वाजता सकाळी त्यांचा पेपर आहे. जीवा तुला माहितीये काव्याने किती मेहनत घेतली आहे या पेपरवर? अरे 35% पास होणारे सुद्धा देवाजवळ प्रार्थना करतातच रे. त्यांच्या घरचे सुद्धा मागतातच ना देवाजवळ, आमचं माणूस पास होऊ दे. मी पण माझ्या काव्यासाठीच मागतोय ना रे. माझी काव्या पास झाली पाहिजे रे व्यवस्थित. अरे मला माहितीये माझ्या काव्याने किती मेहनत घेतली आहे या सगळ्यासाठी. रात्र रात्र जागून त्यांनी मेहनत घेतली आहे. इतर मुलींसारखं देवावर सोडून नाही झोपल्यात. आजच्या तिच्या या परिस्थितीबद्दल पार्थ बोलतोय प्रेक्षकांनो. जरासा तो गोंधळलाय बिचारा, घाबरलाय आता पुढे काय होईल म्हणून.
पार्थ म्हणत असतो, दादा दादा सॉरी जीवा म्हणत असतो, दादा जरा शांत हो, तुझा विश्वास आहे ना देवावर, मग शांत हो दादा, उठेल काव्या, होईल जागी. पार्थ म्हणतो, अरे काव्या जाग्या व्हायलाच हव्या, तुला माहितीये जीवा काव्याने किती मेहनत घेतलीये. अरे तू त्यांना कुठल्याही पेजवरचा प्रश्न विचार, काहीही विचार, अरे त्यांनी खूप मेहनत घेतलीये रे. काल पण त्यांना मी म्हटलं होतं गाडीमध्ये, की आपण पिकनिकला नाही चाललोय, रिव्हिजन करा. अरे कालच मी त्यांना म्हटलं होतं, की तुम्हाला एआयच्या बाबतीत पण प्रश्न येऊ शकतो. आता हे काल एआयची जी डेफिनेशन काव्याने सांगितली ना, ती पुन्हा ऐकवलेली आहे प्रेक्षकांनो. मी मगाशी म्हटलं ना, आज भूतकाळातला सीन जरा जास्ती बघण्यात येणार आहे तुम्हाला. असो, आता पार्थ हे सगळं एक्सप्लेन करतोय जीवाला. पार्थ म्हणतो, जीवा ज्या मुलीचा एवढा अभ्यास झालाय, जी तिच्या करिअरला घेऊन एवढी डेडिकेटेड आहे, मला ना तिचा पेपर चुकवू द्यायचा नाहीये. हे बघ, आधीच ना काव्याला खूप त्रास दिलाय मी. लग्नानंतर त्यांना त्रास झालाय. माझ्यामुळे महिनाभर त्यांना त्रास झाला. मी महिनाभर त्यांना प्रतिसाद दिला नव्हता रे, आणि आज जर त्यांचा पेपर हुकला तर? नाही रे नाही. नाही जीवा, मी 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 नाही बोलणार आता काही वाईट साईड. मी ना युनिव्हर्सकडे प्रे करणार आहे, प्रार्थना करणार आहे, की आता ना त्यांना वेळेवर जाग आलीच पाहिजे. माझ्या काव्याचं स्वप्न नाही स्वप्न राहणार. मी 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 उतरवेल ते सत्यात. असं म्हणून आता हा काव्याला जागं करायला गेलाय. जीवा आवाज येत असतो त्याला, पण तो आता म्हणजे बिचारा टेन्शनमध्ये खूप. इकडे आता या मानिनीबाई फोनवर बोलत असताना आशाताई घराची दृष्ट काढतायत, घराच्या उंबरठ्यावर उभं राहून. मानिनी फोनवर नंदिनीशी बोलत असतात. नंदिनी, तू माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. ए नंदिनी, घरी बसून ना मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते ग. मी येऊ का ग तिथे हॉस्पिटलमध्ये? नंदिनी म्हणते, नको आई, तुम्ही काळजी करू नका. म्हणजे ऐकवलं नाहीये तिचा आवाज, पण मानिनी म्हणते, बरं ठीक आहे. बरं तू मला कळवत राहा हं, काहीही झालं तरी. आणि एवढं बोलून त्या फोन ठेवून देतात. मग आशाताईंशी बोलायला जातात मानिनी. मानिनी म्हणते, काय ग आशा, अगं काय करतेस? आशाताई म्हणतात, काही नाही हो ताई, दृष्ट काढते घराची. बघा ना वहिनी, जरा या घरामध्ये सुख नांदायला लागलं की कुठून तरी मिठाचा खडा पडतो आणि सतत काहीतरी बिनसत राहतं. मानिनी म्हणते, हो ग आशा, खरं बोललीस. आपल्याकडे ना आपल्या घरातलं मीठ खाणारी माणसं सुद्धा या घरात मिठाचा खडा टाकतात बघ. असो, मानिनी वसू आत्याला टार्गेट बरोबर करते. वसू आत्या आहेतच म्हणा तशा. तर मानिनी पुढे म्हणतात, जाऊ दे बाई, कोणाबद्दल कोणाला काय सांगायचं, काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्या घरात मध्यंतरी जे काही घडलंय ना आशा, मला बाई भीतीच वाटली. अगं असं वाटलं होतं की पार्थ नंदिनी समजून घेतील का, पण त्या दोघांनी घेतलंय ग समजून आता. म्हणजे अर्थातच आपल्या जीवा काव्याने पण त्यासाठी खूपच कष्ट घेतले ग, खूप मेहनत घेतली ग पोरांनी. आणि त्या मेहनतीचं फळ आत्ता कुठे त्यांना मिळायला लागलं होतं बघ. पार्थ आणि काव्या तर प्रवासाला निघाले सुद्धा होते, आणि हे सगळं काय घडून बसलं बघ ना. जीवा आणि नंदिनी पण आता ते घटस्फोटाचं त्या मानिनीला आठवतं आणि त्यांना टेन्शन येतं. पण आशा मानिनीला पॉझिटिव्ह अप्रोच देत म्हणते, वहिनी नका टेन्शन घेऊ, मी काढलीये ना घराची दृष्ट, निवांत राहा तुम्ही. मानिनी म्हणते, हो ग बाई, तू म्हणतेस ना तसंच होऊ दे, सगळं छान झालेलं बघायचंच आहे आपल्याला. एकदा का या चौघांची गाडी रुळावर आली रे आली, की ते 16 डिसेंबरचं प्रकरण कोणी आणि कसं घडवलं ना त्याचा छडा तर मी लावणारच आहे. मानिनीला आता वसू आत्याचं ते बोलणं आठवतं बरं का, की मी काही केलेलं नाही बरं 16 डिसेंबरचा, माझा काही संबंध नाहीये. मानिनी ते सगळं आठवते आणि वसू आत्यावर डाऊट घ्यायला लागते. इकडे जीवा दाखवलाय प्रार्थना करताना. म्हणजे तो दवाखान्यात गणपती बाप्पाच्या मूर्तीजवळ प्रार्थना करतोय काव्यासाठी. गणपती बाप्पा बस रे, आता नको अंत बघू आमचा सगळ्यांचा, प्लीज काव्याला शुद्धीवर आण रे देवा. कालपासून बिचारी बेशुद्ध पडलीये, तेव्हापासून दादाच्या आणि नंदिनीच्या डोळ्याला डोळा लागला नाहीये. आता जीवा जेव्हा हे सगळं बोलतोय ना, तेव्हा पार्थ ऐकतोय बरं का त्याच्या मागून. पण हे जरा म्हणजे हजम नाही हुआ. जीवाच्या तर एवढ्या जवळ आहे पार्थ, तर जीवाला ते कळायला हवं होतं, पण त्याला कळलंच नाही की त्याच्या बाजूला पार्थ उभा आहे. आता जीवा म्हणत असतो, देवा, नंदिनी आणि पार्थ दादा आळीपाळीने थांबलेत रे काव्यासोबत, खूप रडतायत रे ते, प्लीज देवा प्लीज काव्याला बरं कर रे. आणि काय ना, मी माझ्या माणसांना रडताना नाही बघू शकत रे बाप्पा, आणि नंदिनीला तर रडताना त्याहूनही नाही बघू शकत. धनंजय मोहितेंना सुद्धा खूप टेन्शन आले रे देवा. मी हात जोडतो तुझ्या पुढे, सगळ्यांची इच्छा पूर्ण कर. प्लीज देवा काव्याला शुद्धीवर आण. पार्थ आता एवढंच काहीतरी ऐकतो आणि तिथून निघून जातो. आणि आता तो रूम मध्ये आलाय काव्याच्या. नंदिनीला
झोप लागलेली असते, म्हणजे डोळा लागलेला असतो तिचा. काव्याच्या उशाशीच बसलेली आहे बिचारी. आता पार्थ आवाज देतो, "नंदिनी." नंदिनी एकदम गडबडून जागी होते. "हं, काव्या शुद्धीवर आली का?" आता पार्थ म्हणतो, "नाही नंदिनी." पार्थ नंदिनीला म्हणत असतो, "नंदिनी तुम्ही फ्रेश होऊन या. मी बसतो इथे काव्याजवळ." नंदिनी म्हणत असते, "नाही पार्थ राहू द्या, मी बसेल ना." पण पार्थ म्हणतो, "नाही नंदिनी तुम्ही पण थकला आहात, फ्रेश व्हा, चहा वगैरे घ्या." आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते, पण आता पार्थला ती जाता-जाता विचारते, "पार्थ, जीवा रात्रभर झोपले का हो?" नंदिनी जाता-जाता काव्याच्या डोक्यावरून हात फिरवते बरं का. खरंच हं प्रेक्षकांनो, नंदिनीसारखी बहीण ना सगळ्यांना मिळावी. खूप गोड कॅरेक्टर आहे हं हे नंदिनी म्हणजे. जशी काव्य आहे ना, तशीच अगदी नंदिनी दाखवली आहे त्यांनी. आणि हॅट्स ऑफ टू ऑल ॲक्टर्स प्रेक्षकांनो. यांचं दुःखद जरी असलं ना, तरी ते कामाच्या बाबतीत हायगाई करत नाही. नंदिनीचा एवढा आवाज बसलाय ना, की विचारू नका. पण तरीसुद्धा बिचारी बघा ना, असो. एक कौतुक वाटलं म्हणून करावंसं वाटलं कौतुक नंदिनीचं. तर बघा आता नंदिनी विचारते, "जीवा झोपले होते का रात्री?" पार्थ म्हणतो, "बघा ना नंदिनी, नकळतपणे तुम्ही जीवाचा विचार करताय आणि तिकडे जीवासुद्धा देवाजवळ प्रार्थना करतो. तसं मी ओझरतच ऐकलं, पण त्याला पण काळजी वाटते हो तुमची. त्यालाही त्रास वाटतोय. तुम्ही जा आता थोड्या वेळ बसा जीवाकडे." नंदिनी आता बाहेर येते. जीवालाही आळस आलेला असतो, कारण मे बी तोही रात्रभर झोपलेला नाहीये. जीवा मनाशीच बोलतो, "यार, चहा हवा होता यार आता." तेवढ्यात नंदिनी त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि जीवाला आश्चर्यच वाटतं. "नंदिनी, तू आणलास चहा?" "अगं, नको, नको, मला नकोय चहा." नंदिनी म्हणते, "घ्या का काढा देऊ?" जीवा चहा घेतो तिच्या हातचा आणि नंदिनी आता त्या चहाच्या कपावर सॉरी लिहिलेलं आहे बरं का नंदिनीने. आणि तिला असं वाटतंय की जीवाने ते नोटीस करावं, पण जीवाला काही ते समजेना. नंदिनी सारखी त्याच्याकडे बघत असते, त्या कपाकडे बघत असते. जीवाला कळलंच नाहीये. जीवा तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो, "काय झालं नंदिनी, असं का बघतेस?" "अगं, ते गरम आहे ना म्हणून जरा." नंदिनी म्हणते, "ओ, ओ, अच्छा, अच्छा. ठीक आहे. नाही म्हणजे चहासाठीच असं तुम्ही थांबता का?" जीवा म्हणतो, "म्हणजे? असं का बोलतेस? अजून कोणासाठी थांबू मी?" नंदिनी म्हणते, "कसं असतं ना जीवा, अ, अहो म्हणजे ते कप ओके आहे ना? आता तो कप सिंगल आहे म्हणजे असा पतला आहे ना, त्यामुळे त्याला चटका बसतोय." जीवा म्हणतो, "असं काय करते नंदिनी? कपासारखा कप आहे. यात काय नवीन विषय?" नंदिनी म्हणते, "नाही तसं काही विशेष नसतं कपामध्ये. आतून नाही, बाहेरून असतं. बाहेरून बघितलं तर दिसतं ना आपल्याला." नंदिनीची तगमग चालू असते बरं का, की याने बघावं ते सॉरी. तेवढ्यात जीवा एका कंपाउंडरला सांगतो, की "अहो दादा, एखादा रिकामा कप आणता का चहाचा?" नंदिनीला कसं तरी होत असतं. "अहो, अहो." आता जीवाने आणखीन एक कप मागवलाय आणि त्या कपावर तो सॉरीचा कप ठेवून दिलाय. त्यामुळे नंदिनीचा बिचारीचा पचका झालाय. नंदिनी विचार करते, "बाई काहीही करा, यांना काही दिसतच नाही." नंदिनीला तो म्हणतो, "काय झालं नंदिनी? काय बडबडतेस मनाशी?" नंदिनी म्हणते, "राहू द्या, काही नाही. तू घेणार आहेस का चहा? घे, घे." जीवाने आता त्या दुसऱ्या कपात चहा दिलाय बरं का तिला. तो आधीच घोटभर चहा. त्याच्यातून हे दोघं जण पिताय. कसं बाई जमलं एक-एक घोट चहा प्यायला कोणास ठाऊक. जीवा नंदिनीला आता तो एक घोट चहा देतो आणि तोही चहा ती फुरका मारत पिते. त्यामुळे जीवा तिच्याकडे बघत राहतो. हा सीन पाहायला मजा आली हां. नंदिनीचे फुरके मारताना मस्त वाटलेत. तेवढ्यात त्या सिस्टर येतात आणि म्हणतात, "हळू जरा, काय चाललंय?" नंदिनी म्हणते, "हो, हो, हो, हळू-हळूच पितो आम्ही चहा." फुरके मारायचा सुद्धा त्रास होतो का दवाखान्यात? असो. आता यानंतरचा सीन घेतलाय पुन्हा काव्य आणि पार्थचा. पार्थ आता देवाला नमस्कार करून आलाय बहुतेक आणि त्याच्या कपाळाला कुंकू असतं आणि तो ते त्याच्या कपाळाचं कुंकू काव्याच्या कपाळाला लावतो. आता ते त्याच्या कपाळाचं कुंकू त्याने काव्याच्या कपाळाला लावलंय आणि तो काव्याशी असं गप्पा मारतोय प्रेक्षकांनो. त्याला असं वाटतंय की काव्या पटकन शुद्धीवर याव्यात. काव्याने एक्झामला जावं, कारण काव्याने खूप मेहनत घेतलीये तिच्या परीक्षेवर. पार्थ आता त्या झोपलेल्या काव्याशी बोलतोय बरं का. पार्थ म्हणतो, "मजा आहे बाबा एका मुलीची. काल रात्रीपासून आराम चाललाय ना काव्या? एवढ्या दिवसापासून जागरण करताय आणि आता आराम करताय का? काव्या, झोपायची स्पर्धा झाली ना, तर त्यात टॉप कराल बरं का तुम्ही." "आणि काय हो काव्या, किती ताणताय तुम्ही आणि या हॉस्पिटलच्या ड्रेसमधून आता तुमच्या नॉर्मल ड्रेसवर या बरं. आणि हो काव्या, तो जांभळा ड्रेस नका हं घालू. मागच्या वेळेला तुम्ही तो जांभळा ड्रेस घातला, क्लासला गेलात, तिथे आग लागली होती काव्या. आणि तिथे मी तुम्हाला गेलो होतो घ्यायला आणि इथे हॉस्पिटलमध्ये असंच ॲडमिट झालो होतो. काव्या, मी हॉस्पिटलमधनं किती पटकन शुद्धीवर आलो होतो. काव्या, तुम्ही का फुटेज खातायत? उठा ना ओ. काव्या, उठा ना. नाहीतर मी तुमच्यासारखं मंदिरात जाऊ का?"
हातावर जळता दिवा घेऊ का? चालेल का तुम्हाला ते सगळं? काव्या उठा ना, उठा ना ओ. काय काव्या? नेहमीच बडबडता ना. म्हणता ना मला देशमुख गेलात उडत. आता म्हणा ना, तसं म्हणा ना. मी पण तुम्हाला उत्तर देईल. मी काय पक्षी आहे का काव्या उडायला? आता तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "ऐका ना काव्या, आपल्याकडे ती ओपन जीप आहे बरं का अजून. मी तुम्हाला समुद्रावर नेईल हं तिथे फिरायला. पाणीपुरी खायला नेईल. अहो, मी तुम्हाला डोक्यावर थोपटेन सुद्धा." काव्या तुमच्यासाठी ओंजळीत सगळं जग आणेल हो मी. शपथ आहे हो काव्या, शपथ आहे तुम्हाला आपल्या काव्यार्थची, रेड वेल्वेट पेस्ट्रीची, आपल्या रूमची. उठा काव्या, प्लीज उठा. तुम्ही सांगाल ते मी ऐकेल आणि तुम्ही म्हणाल ते मी करेल. उघडा ना डोळे काव्या. आता काव्याचं सगळं बोललेलं हे सगळं ती जे बोलत होती आर्त भावनेने ते सगळं आता पार्थला आठवतं, की प्लीज पार्थ मला एक्सेप्ट करा ना. आपली लव्ह स्टोरी खूप छान असेल वगैरे, वगैरे. ती सतत त्याला बोलत राहायची ना. ही काव्या तुमच्यासाठी झुरतीये. तुम्हाला जे हवं ते करायला तयार आहे काव्या. मी स्वतःला बदललंय का पार्थ तुमच्यासाठी. हे सगळं जे काव्या त्याच्याशी बोलत होती ना, ते सगळं आता पार्थला आठवतंय प्रेक्षकांनो आणि तो खूप इमोशनल झालेला असतो आणि झालेल्या गोष्टींचा सगळा तो पुनर्विचार करतो आणि आता अनाउन्समेंट करतो. म्हणजे जेव्हा तो बोलतो ना, तेव्हा त्याचा आवाज घुमतोय असं दाखवलंय त्यांनी. पार्थ आता काव्याकडे बघतो आणि मोठा श्वास घेत म्हणतो, "हा पार्थ देशमुख आज तुम्हाला तुमच्या भूतकाळासकट सगळी पाटी कोरी करून तुम्हाला स्वीकारतोय. हा बोका ती त्याच्या मांजरीला स्वीकारतोय, एक्सेप्ट करतोय." असं पार्थ म्हणतो आणि आता तिच्या हाताची पापी घेतो आणि मग काव्या अचानक म्हणते, "नक्की पार्थ?" आणि पार्थ एकदम काय सरप्राईज होतो आणि तिच्याकडे बघायलाच लागतो आणि खूप खुश होतो जेव्हा काव्या डोळे उघडते. पार्थला आता विश्वासच बसेना की काव्या जागी झालीये. म्हणजे एक आनंदाचा धक्का बसलाय त्याला. आता काव्या पार्थच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळं अनएक्सपेक्टेड आहे. म्हणजे काय असेल हो पुढचा ट्विस्ट? मला तर खूपच चुटपुट लागली असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे काव्या आता पार्थला ओळखते आणि पार्थला ती अशी लाड करते, पण पार्थ मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो, "तुम्ही शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात काव्या. डॉक्टर, सिस्टर लवकर या. काव्या शुद्धीवर आल्यात." काव्या पार्थला म्हणते, "पार्थ, पार्थ तुम्हाला काय हवंय?" पार्थ म्हणतो, "तुम्हाला उठून बसायचंय ना?" मग काव्या म्हणते, "कशाला मग डॉक्टरला, सिस्टरला आवाज देता? तुम्ही मला उठवून बसा ना पार्थ." आता काव्याला तो मदत करतो उठून बसायला. आता काव्याने पार्थला ओळखलंय बरं का प्रेक्षकांनो, अगदी व्यवस्थित. म्हणजे मेमरी लॉस अँड ऑल द थिंग्स आज तर काही तसं वाटलेलं नाहीये. पार्थ आता काव्याला आपुलकीने, प्रेमाने उठवून बसवतोय आणि आता तिचे लाड करतोय. हात हातात घेतोय, तिच्याकडे बघतोय, ती त्याच्याकडे बघते. दोघंही इमोशनल झालेले आहेत आणि आता मालिकेचा एपिसोड त्यांनी या ट्विस्टवरती संपवलाय बरं का. अरे यार, खरंच हे स्वप्न असेल की सत्य? मी गोंधळूनच गेली आहे. पण असो, सुखद धक्का आहे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना असं म्हणायला हरकत नाहीये. मालिकेचं टायटल सॉन्ग इथे प्ले करण्यात आलं आणि मालिकेचा एपिसोड इथेच संपवण्यात आलाय. आता पुढचा प्रोमो बघा, जो तुम्ही सोशल मीडियावर पाहिलाच असेल. आता नंदिनी विचारते पार्थला, "पार्थ, आता काव्याला तुम्ही गेस्ट रूम मध्ये घेऊन जाणार काय?" पार्थ म्हणतो, "नाही, मी आता काव्याला त्यांच्या भूतकाळासकट स्वीकारलंय. आता माझं आणि त्यांचं जग असणार आहे, काव्यार्थचं जग." असं म्हणून आता पार्थने काव्याला छान असं उचललंय आणि तो आता घरी घेऊन जातोय काव्याला. असं दाखवलंय का परीक्षेला घेऊन जातो ते आपल्याला उद्याच्याच भागात कळेल. पण छान वाटला ना प्रेक्षकांनो प्रोमो? हा एक सुखद धक्का आहे आपल्या सगळ्याच प्रेक्षकांसाठी. पण खरंच हे आहे की काहीतरी वेगळं ट्विस्ट आहे, हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच. आजचा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा हं. आणि काय वाटतंय तुम्हाला? खरंच काव्य आणि पार्थ एकत्र आले का? की कहाणी में कुछ अलग ही ट्विस्ट है? मला कमेंट करून नक्की कळवा प्रेक्षकांनो आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करत आहात ना प्रेक्षकांनो? फक्त काहीच सबस्क्रायबर शिल्लक आहेत आपली 1,00,000ची फॅमिली पूर्ण व्हायला. जेन्युअनली आय रिक्वेस्ट यू मनापासून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. मालिकेचे येणारे सगळे एपिसोड इंटरेस्टिंग असणार आहे. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू फक्त आणि फक्त तुमच्या लाडक्या आणि आवडत्या चॅनलवर. मी अनघा, माझी आवडती सिरियल ह्या तुमच्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो उद्याचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. रिव्ह्यू स्किप करू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर हं मंडळी. धन्यवाद.